टिळकनगर बालविद्या मंदिर डोंबिवली पूर्व इयत्ता दुसरी विषय मराठी घटक शब्दसाखळी। शब्दसाखळी कशी तयार करायची पाहूया। साखळी कशी, साखळीच्या कडा एकात एक गुंफलेल्या असतात आणि या कडा एकात एक गुंफून लांबलचक साखळी तयार होते। तसंच आपल्याला शब्दांची लांबलचक साखळी तयार करायची आहे। जसे समजा आपण पुस्तक हा शब्द घेतला तर पुस्तक या शब्दाचा शेवट कुठल्या अक्षराने होतोय? क। मग पुढील अक्षराची सुरुवात क अक्षराने होईल असा शब्द घ्यायचा। जसे कपाट, आता कपाट या शब्दाचा शेवट कुठल्या अक्षराने झालेला आहे? ट। मग पुढील शब्दाची सुरुवात ट अक्षराने सुरू होईल असा शब्द घ्यायचा। जसे की टरबूज, आता टरबूज या शब्दाचा शेवट कुठल्या अक्षराने झालेला आहे? ज। मग पुढील शब्द असा घ्यायचा की ज्याची सुरुवात ज अक्षराने होईल। जसे जहाज। याप्रमाणे आपल्याला शब्दसाखळी तयार करायची। चला आपण प्रत्यक्षात ही शब्दसाखळी तयार करूया। आता बघा पहिलं उदाहरण। पहिला शब्द आहे हिरवा। हिरवा या शब्दातील शेवटचा अक्षर वा। वाने सुरू होणारा शब्द आहे वाकडा। आता डाने सुरू होणारा शब्द डावा। वाने सुरू होणारा शब्द आहे वाट। टने सुरू होणारा शब्द आहे टरबूज। अशा प्रकारे ही पहिली साखळी आपण तयार केली। असं आपण बरेच पुढे तयार करू शकतो। दुसरं उदाहरण पाहूया। माकड, शेवट झालेला आहे ड अक्षराने, म्हणून ड अक्षराने सुरू होणारा शब्द डझन। शेवट झालेला आहे न अक्षराने, न अक्षराने सुरू होणारा शब्द नख। शेवट झाला आहे ख अक्षराने, ख अक्षराने सुरू होणारा शब्द खजूर। आता र अक्षराने सुरू होणारा शब्द रवा। हे दुसरं उदाहरण। आता आपण तिसरं उदाहरण पाहूया। पहिला शब्द आहे पालक। क ने सुरू होणारा शब्द कसरत। त ने सुरू होणारा शब्द तराजू। जू अक्षराने सुरू होणारा शब्द जुई। ई अक्षराने सुरू होणारा शब्द इडलिंबू। आत्ताच आपण शब्दसाखळी कशी तयार करायची हे पाहिलं। शब्दसाखळी तयार करताना काय करायचं? शब्दामध्ये जे शेवटी अक्षर आलेलं आहे त्या अक्षराने सुरू होणारा शब्द लिहायचा। मग त्या शब्दामध्ये कुठलं अक्षर शेवटी आलेलं आहे त्या शब्दाने सुरू होणारा शब्द पुढे लिहायचा। अशा प्रकारे ही साखळी तयार करायची। हे आपण आत्ताच पाहिलं। आता तुम्हाला पुढे काही शब्द दिलेले आहेत बघा। पहिला शब्द आहे भाकर। आता तुम्ही या भाकर शब्दापासून पुढे शब्दसाखळी तयार करायची आहे। पुढचा शब्द आहे सरबत, पुढे आहे घर आणि आंबा। आता या शब्दांपासून तुम्ही शब्दसाखळी पूर्ण करा। धन्यवाद।